नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. मराठा आरक्षणाची जी सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, अजूनही अंतिम फैसला येणं बाकी आहे. आज दोन्ही बाबींवरती म्हणजे एक तर मराठा आरक्षणाची अर्थात एसीबीसीची सुनावणी पुढे ढकलावी का, म्हणजेच काय तर घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवावं का, याविषयीचा युक्तिवाद पूर्ण झाला. आणि दुसरा युक्तिवाद पूर्ण झाला तो म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायची की नाही, याविषयीचा युक्तिवाद आज पूर्ण झालेला आहे. आणखी सुनावणी होणार आहे, निर्णय राखून ठेवण्यात आलेला आहे. या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते प्रश्न असे आहेत की ज्या पद्धतीचे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झालेले आहेत, त्यावरनं आता सुप्रीम कोर्टाचं जे सध्याचं खंडपीठ आहे ते काय निष्कर्ष काढतंय. त्यामध्ये मराठे हे मूळचे कुणबी आहेत असा जर का युक्तिवाद मान्य केला गेला तर मग महाराष्ट्रामधला आरक्षणाचा पेच किंवा तिढा आणखी वाढेल का, हा सुद्धा मुद्दा नव्यानं चर्चेला आलेला आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते भाजपचे आमदार विनायक मेटे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र कोंढरे सुद्धा असणार आहेत. याशिवाय आपल्यासोबत मराठा समाजाच्या वतीनं ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे ते विनोद पाटील सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत ओबीसी समन्वयक ज्यांनी 2014ला जेव्हा पहिल्यांदा मागच्या आघाडी सरकारनं आरक्षण अध्यादेशाद्वारे लागू केलं होतं तेव्हा ओबीसी समाजाच्या वतीनं जी मूळ याचिका दाखल केली होती ते मृणाल ढोले पाटील सुद्धा आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत नागपूरहून बहुजन संघर्ष समितीचे संयोजक नागेश चौधरी सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत झी 24 तासचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत, जे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची जी सुनावणी सुप्रीम कोर्टात चाललेली आहे ती कव्हर करतायत किंवा तिचं वार्तांकन करतायत. मी चर्चा सुरू करताना थेट दिल्लीला जातोय रामराजे शिंदे यांच्याकडे. राम, आज जो युक्तिवाद झालेला आहे त्यातनं जर का इन्फरन्स काढायचा झाला, काही प्रमाणात निष्कर्ष काढायचा झाला किंवा काही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर काय दिसतंय? बिलकुल आशिष सर, मी गेल्या काही दिवसापासून जे सुप्रीम कोर्टामधलं प्रकरण मराठा आरक्षण प्रकरण जे आहे ते पाहतोय आणि हे प्रकरण एवढं साधं आणि सोपं नाही हे दिसून आलेलं आहे. अत्यंत मोठं प्रकरण आहे. त्याचं कारण हे आहे की मराठा आरक्षण प्रकरणावर जो निर्णय घेतला जाणार आहे त्याचा संपूर्ण परिणाम हा देशावर होणार आहे, प्रत्येक राज्यावर होणार आहे, प्रत्येक समाजावर होणार आहे. मंडल आयोगाच्या नंतर म्हणजेच की स्वातंत्र्य काळानंतर ते आतापर्यंतची सर्वच जी प्रकरणं आहेत ती या मराठा आरक्षण प्रकरणाला टॅग करण्यात आलेली आहे. टॅग करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. त्यामुळं इंदिरा साहनी प्रकरण असेल, ते अनेक प्रकरणं जे आलेले आहेत, मग ते तामिळनाडूचं आरक्षण असेल, मग ते 28 राज्यामध्ये 50% मर्यादा ओलांडण्याचा मुद्दा असेल, हे सर्व मुद्दे आलेले आहेत. त्यामुळं मराठा आरक्षणमध्ये जे काय होणार आहे त्याचा परिणाम हा प्रत्येक राज्यावर होणार आहे. जर इथं नाकारलं तर मग त्या सगळ्या 28 राज्यामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे ते सुद्धा नाकारता येणार आहे. त्यामुळं खूपच अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणूनच प्रत्येक राज्यामधला प्रत्येक समाज आता मराठा आरक्षण प्रकरणाकडे वेगळ्या नजरेनं पाहू लागलेला आहे आणि बारकाईने पाहू लागलेला आहे. आज जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मला मुद्दा घ्यायचा आहे विद्यार्थ्यांचा. जो कायदा करण्यात आलेला आहे आणि त्या कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यावर मुकुल रोहतगी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे आता संपूर्ण जे प्रवेश प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांची ती पूर्ण झालेली आहे. आणि जर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर मग अंतरिम आदेशासाठी म्हणजेच की कायद्याला स्थगिती देण्याच्या संदर्भामध्ये कोर्ट विचार करू शकत नाही, कारण आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असा युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला आहे. हा प्रथम मुद्दा आहे. परंतु आता कोर्ट यावर कितपत ग्राह्य धरेल हा मुद्दा तो पण पाहावा लागणार आहे. कपिल सिब्बल यांनी सुद्धा हाच मुद्दा पुढे रेटलेला आहे, कारण ऑलरेडी हायकोर्टामध्ये हे प्रकरण अपील करण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा अंतरिम आदेशासाठी सुप्रीम कोर्ट हे सांगू शकत नाही. आणि जर अंतरिम आदेश द्यायचा असेल
किंवा जर घटनापीठाकडे जर हे प्रकरण पाठवलं तर मात्र अंतरिम आदेश देता येणार नाही. म्हणजे की दोन्हीपैकी एकच आदेश कोर्टाला देता येईल आता. एकतर की घटनापीठाकडे पाठवावं लागेल, नाहीतर अंतरिम आदेशाच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि जर घटनापीठाकडे जर पाठवलं हे प्रकरण तर मग अंतरिम आदेशाचा अधिकार या कोर्टाकडे नाही, असा पण युक्तिवाद करण्यात आलेला आहे. यासोबत अनेक युक्तिवाद करण्यात आलेला आहे. मग ते अगोदरपासून शेकडो वर्षापासून जी परंपरा चालत आलेली आहे. आणखीन एक मुद्दा म्हणजेच की स्वतः कोर्टाने उपस्थित केलेला आहे, तो म्हणजेच की महाराष्ट्र किती प्रगत आहे. आता हे आतापर्यंत समाजाचा मुद्दा होता, परंतु एका राज्याचा आणि त्यामध्ये GDP मध्ये किती वाटा आहे हे सुद्धा कोर्टाने विचारलं. आणि त्यावेळेस अनेक मुद्दे आले. महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त वाटा हा GDP मध्ये आहे. उद्योगासारखं क्षेत्र असेल, इतर क्षेत्रामध्ये सुद्धा हा वाटा आहे. परंतु इतर वकिलांनी सुद्धा त्याच्यावर आपलं मत मांडलेलं आहे की जरी GDP मध्ये वाटा असेल तरी सुद्धा हजारो वर्षापासून हा मुद्दा मुकुल रोहतगी यांनी सुद्धा मांडलेला आहे. ज्या परंपरा चालत आल्या, जो वर्ग मागास आहे आणि त्यांच्या अद्याप ही समस्या ज्या आहेत त्या सुटलेल्या नाहीयेत, मग त्याचं GDPशी कसं जोडून पाहता येईल. आणि जर इतर समाज मागास आहे तर मग मराठा समाज सुद्धा त्याच्यामध्ये भराट घेतलेला आहे. आणि दुसरा आणखीन एक सगळ्यात शेवटचा मुद्दा मला म्हणायचा आहे, मार्लापल्ले यांनी OBCचा मुद्दा काढलेला आहे. कारण हायकोर्टाची जे ऑर्डर आहे यापूर्वी जे मुंबईमध्ये झालेलं होतं सुनावणी, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा कुणबी आहे आणि त्या अंतर्गत त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग जर मराठा समाज कुणबी असेल, OBC मध्ये येत असेल तर मग वेगळ्या रिझर्वेशनची गरज काय. आणि हा आजच्या दिवसातला सर्वात कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर पुढे महत्वाचे युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप आता दोन्ही महत्वाचे जे सुनावणी झालेली आहे त्याच्यावर रिझर्व ठेवण्यात आलेला आहे. थँक्स रामराजे शिंदे या माहितीबद्दल. आणि रामराजे शिंदे यांच्याकडे मी आवर्जून आधी का गेलो त्याचाही प्रत्यय सर्वच पॅनलिस्टला आला असेल. मी जातोय मृणाल ढोले पाटील यांच्याकडे, कारण त्यांनीच आधी आक्षेप घेतला होता 2014 मध्ये जेव्हा OBC समाजाच्या वतीनं याचिका दाखल झाली होती. मृणाल ढोले पाटील, आज जो मुद्दा ॲडव्होकेट मार्लापल्ले यांनी उपस्थित केलेला आहे की तुम्ही मुंबई हायकोर्टानं जेव्हा आरक्षण ग्राह्य धरलं किंवा आरक्षणाची टक्केवारी कमी करून आरक्षण लागू करण्याचा आदेश दिला, तेव्हा मराठे हे कुणबी आहेत असं म्हणून हे आरक्षण दिलं गेलं असेल तर मग मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न त्यांनी जर का उपस्थित केला असेल तर या उपस्थित केलेल्या प्रश्नाची दुसरी बाजू ही सुद्धा आहे. तर मग सध्याचा जो एक्झिस्टिंग कोटा आहे OBCचा, त्यामध्ये मराठ्यांचा समावेश का होऊ नये, हा असा त्याचा अर्थ निघू शकतो का? धन्यवाद आशिषजी. रामराजेजी बरेच अतिशय बारकाईने त्यांनी सगळं केसचं आज वर्णन केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल धन्यवाद. महत्वाचा मुद्दा असा आहे की याच्या आधी ज्यावेळेस मी याचिका केली होती त्यावेळेस मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नव्हता. आणि याच्या आधी जेवढे मागासवर्गीय आयोगांनी अहवाल दिलेले आहेत, नॅशनल कमिशनने दिलेले आहेत, मंडल कमिशनने दिलेले आहेत, त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा आणि कुणबी ह्या दोन वेगळ्या जाती आहेत. याच्यानंतर काही मराठा समाजाच्या लोकांनी कुणबीचे दाखले काढून OBC मधनं आरक्षण घ्यायला चालू केलं, तर याच्यावर आम्ही कोर्टाला विचारलं. पण नंतर झालं काय की आता जे गायकवाड कमिशनचा आयोगाचा अहवाल आलाय त्याच्यामध्ये त्यांनी एक भूमिका अतिशय स्पष्टपणे घेतलेली आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी त्याच्यात बरेच अजीब दावे केलेले आहेत त्यांच्या अहवालामध्ये, पण त्यांचा एक दावा असा आहे की मराठा आणि कुणबी हे वेगळे नाहीत, त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होतात. मराठा समाज हा कुणबी आहे मूळचा आणि त्याच्यामुळं तो मागास, सामाजिकरित्या मागास आहे, असं गायकवाड कमिशननी सांगितलेलं आहे. गायकवाड कमिशनचं हे जे सेइंग होतं, हे जे फाइंडिंग होतं, हे ऍक्च्युअली कॉन्ट्रडिक्टरी होतं त्याच्या सगळ्या मागच्या, म्हणजे बापट आयोग असू, कालेलकर आयोग असू, खत्री आयोग असू, मंडल कमिशन असू, नॅशनल कमिशन असू, या सगळ्या अहवालाला कॉन्ट्रडिक्टरी जरी होतं तरीही मुंबई उच्च न्यायालयाने अफेल्ड केलं आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने एक प्रकारे मान्य केलं की ठीक आहे, मराठा समाजाचं जेनेसिस हे कदाचित कुणबी आहे आणि मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, असं अफेल्ड केलं. पण आता विषय सुप्रीम मध्ये आलेला आहे आणि सुप्रीम मध्ये परत ह्याची चर्चा होणारच. त्याचं मग परत दोन संदर्भ असे निघतात की जर मग मराठा कुणबी एक आहेत तर मग वेगळं आरक्षण द्यायचं कारण काय. बरं, दुसरं असं आहे की आज पण जर मराठा आणि कुणबी एक आहे तर SCBC मध्ये मग फक्त मराठाच काय, मग तुम्ही कुणबी त्याच्यात का नाही घेतले. तर असं जे गोंधळ झालेला आहे की मग जर कुणबी म्हणायचं तर मग वेगळं आरक्षण कशाला द्यायचं, मग 13 आणि 16% मग एक्झिस्टिंग मध्येच का नाही टाकायचं, आणि जर वेगळंच द्यायचं तर मग कुणबींनाही का नाही बरोबर घ्यायचं SCBC मध्ये. आज SCBC मध्ये कुणबी नाहीयेत, पण सारथी जी संस्था आहे मराठा समाजासाठी
त्याच्यामध्ये कुणबींना त्यांनी प्रवेश दिलेला आहे. आज महाज्योतीमध्ये कुणबीचे विद्यार्थी प्रवेश नाही घेऊ शकत, त्यांना सारथीमध्ये घ्यावं लागतं. त्यामुळे जे कुणबी समाजाचे मूळचे कुणबी समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांची खूप फरफट होत आहे आणि मूळ जे कुणबी समाजाच्या संघटना आहेत ते याला विरोध करत आहेत की आमचा मराठा समाजाशी संबंध नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही एक वेगळी एंटिटी आहे, कुणबी हे एक वेगळी एंटिटी आहे, असा त्यांचा दावा आहे. ठीक आहे. आपल्यासोबत विनोद पाटील आहेत. मला या मुद्द्यावरती छेडायचं आहे विनोद पाटलांना. ते याचिका करतात, त्यांनीच मुंबई हायकोर्टामध्ये स्पीडअप करा हे प्रकरण यासाठी याचिका दाखल केली होती आणि तीच याचिका घेऊन ते सुप्रीम कोर्टात पोहोचलेले आहेत. विनोद पाटील, हा जो मुद्दा आलेला आहे ऍडव्होकेट मार्लापाल्यांनी काढलेला, ही बाब आहे, कारण हे सांगण्यात आलंय गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये सुद्धा ते आलंय, त्याचाच आधार देऊन राज्य सरकारनं सुद्धा युक्तिवाद केले आहेत आणि आता हाच युक्तिवाद पुढे जातोय. आणि ही एक शक्यता या आधी सुद्धा या व्यासपीठावरती मी अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे की जर का मराठे हे कुणबी आहेत असं सांगितलं जात असेल तर मग सध्याच्या कुणबींची भावना काय आहे, त्यांना काय म्हणायचं आहे ते फोरमवर येत आहे का? जर का मराठा समाजानं स्वतःच्या आरक्षणासाठी कुणब्यांची मदत घेतली असेल युक्तिवाद करताना तर त्यांना विश्वासात घेतलं होतं का? आणि जर का मराठे हे मूळचे कुणबी असतील तर कुणबींना ते मान्य आहे का? आणि मूळचे कुणबी आहेत असं जर का मराठा समाज म्हणत असेल तर मराठा समाजातले जे त्यातल्या त्यात काही अभिजन जे आहेत त्यांना तसं वाटतं का? आणि आता कोर्टात हाही तिढा गेल्यावरती उद्या पेव फुटू शकतं का? विनोद पाटील. जाधव साहेब, निश्चित याबाबत चर्चा झाली, परंतु मार्लापल्ल्या साहेबांनी जे काही त्या ठिकाणी सायटेशन्स दाखवले, जे काही त्यांचं युक्तिवाद केला, त्यांचं म्हणणं थोडंसं वेगळं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की मराठा समाज याला ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे आणि त्यांनी दाखला याचा दिला की मराठा कुणबी हा एक वर्ग, एक कास्ट त्या ठिकाणी ओबीसीमध्ये आहे. जर एक कास्ट त्याच्यामध्ये असेल, ते ओबीसीमध्ये असतील तर वेगळं मराठा आरक्षण देण्याची काय गरज आहे असा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला. राहिला आमचा प्रश्न, आम्ही मागच्या काळामध्ये आंदोलन केलं, आम्ही सरकारला सांगितलं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाने असं कधीच मागणी नव्हती केली की आम्हाला वेगळ्या वर्गात पाहिजे, अशी मागणी आमची देखील नव्हती की आम्हाला कुणबीमध्येच पाहिजे. आमची मागणी एवढीच होती, आमच्या विद्यार्थ्यांची, विशेषतः तरुणांची, की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. विनोद पाटील, पण प्रश्न असा आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ठीक आहे, आता दिलं गेलंय आणि हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय. आता तुम्ही असं म्हणताय की घटनापीठाकडं हे प्रकरण वर्ग झालं पाहिजे जेणेकरून लार्जर बेंच यावरती चर्चा करेल. विनोद पाटलांशी आपला संपर्क तुटलेला आहे. मी हाच विषय घेऊन राजेंद्र कोंढरे यांच्याकडे जातोय. राजेंद्र कोंढरे, हाच विषय आहे, घटनापीठाकडे हे प्रकरण न्यावं असं समस्त मराठा समाजाला किंवा त्यातल्या त्यात जे याचिका करतायत त्यांना का वाटतंय? राज्य सरकारची पण तीच भूमिका आहे, असं का? त्याचं महत्वाचंच कारण असं आहे की आरक्षण आपल्या राज्यामध्ये 50% लिमिट क्रॉस करून पुढे दिलं गेलेलं आहे, नंबर 1. त्याच्यानंतर विरोधकांचा जो आक्षेप आहे की 102वी जी घटना दुरुस्ती आहे त्याच्या अनुषंगाने 2 प्रश्न उपस्थित केले होते की राज्याला ते अधिकार आहेत की नाही. आणि ह्या विरोधकांनी जे याचिकेमध्ये उपस्थित केलेले मुद्दे आहेत, हे मुद्देवर निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो घटनापीठाला आहे. त्यामुळं घटनापीठापेक्षा कमी असलेल्या जजेसमध्ये अशा प्रकारचा डिसिजन होत नाही. अशा प्रकारचे निर्णय ह्यापूर्वी अनेक केसेसमध्ये झालेले आहेत आणि त्याला अनुसरून हा निर्णय देशातल्या अनेक राज्यांशी निगडीत असल्यामुळं एका फोरमवर व्हावा एवढीच त्याच्यामध्ये अपेक्षा होती. हा एक पहिला मुद्दा होता. आणि मगाशी जो मृणाल ढोले पाटील साहेब वारंवार ते दिशाभूल करतायत कुणबी आणि मराठा, तर त्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे मी स्वतः रिप्रेझेंटेशन आणि जवळपास 92 पुरावे दिलेले आहेत. कुणबी आणि मराठा एक, माझ्या गावातलं उदाहरण मी देतो आणि थांबवतो की माझ्या गावामध्ये जवळपास 50% मराठा म्हणजे कोंढरे आडनावाचे लोक कुणबी आहेत आणि माझं सर्टिफिकेटवर मराठा आहे. तर याच्या मागे कास्ट सर्टिफिकेटवर नोंदी घेण्याच्या ज्या पद्धती आहेत, तुम्हाला SC ST पासून ओबीसी मध्ये जे उपवर्ग आहेत त्याच्यामध्ये पण लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्याच्यामुळं त्याच्या अनुषंगाने कुणबी आणि मराठा वेगळे आहेत असं जरी शब्दशः जाणवलं तरी नातेसंबंध आणि इतर अनुषंगाने हे मराठा आणि कुणबी एक असे 92 पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि ते आता कोर्टाने मान्य केलेले असल्यामुळे त्याच्यावर आता परत वारंवार चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही. ठीक आहे. आपल्यासोबत विनायक मेटे आहेत, ते मूळचे बीडमधून येतात, त्यांना वस्तुस्थिती चांगली माहिती आहे. विनायक मेटे,
निजामाच्या काळापासून मराठवाड्यामध्ये कुणब्यांना पण मराठा सर्टिफिकेट दिली गेली आणि मराठ्यांना पण मराठा सर्टिफिकेट दिली गेली. म्हणजे मराठवाड्याची केस स्टडी पूर्णतः वेगळी आहे आरक्षणाच्या निमित्तानं. मूळचे कुणबी जे आहेत त्यांनाही मराठा म्हणून निजामाने सर्टिफिकेट दिले आणि तेच नंतर पुढे कॅरी फॉरवर्ड झाले. तर त्यामुळे मराठा आणि कुणबी हा जो वाद आता पुढे येऊ पाहतोय सुप्रीम कोर्टामध्ये, तो तुम्हाला किती वाजवी वाटतोय? त्यामुळं काही वेगळी दिशा या प्रकरणाला मिळू शकते असं वाटतंय? नाही, मुळामध्ये अशीच एक मी आपल्याला स्पष्ट सांगतो की मराठा समाज आणि कुणबी समाज हे वेगळे नाहीत, हे एकच आहेत. आता सुप्रीम कोर्टामध्ये जो काही विरोधकाकडून मराठा आणि कुणबींचं वेगळेपणाच्या बद्दल काही उदाहरणं दिले जातात किंवा तो विषय जाणीवपूर्वक काढला जातो, तो फक्त आणि फक्त मराठा आणि कुणबी समाजामध्ये दुरावा कसा निर्माण होईल हा शुद्ध हेतू ठेवून हे उल्लेख केला जातोय. याच्या पलीकडं त्याला काहीही अर्थ नाही. मग आमच्या सहकार्याने सांगितलं तसं हे आज नाही, अनेक वर्षानुवर्ष हे मराठा आणि कुणबी ही एकच आहेत. हे अनेक उदाहरणावरून, अनेक नातेसंबंधावरून, अनेक लग्न कार्यामधून हे सिद्ध झाले. म्हणजे सिद्ध करण्याची गरजच नाही, ही एकच आहे. एक भाऊ कुणबी आहे तर एक भाऊ मराठा आहे. म्हणजे एकाच घरातल्या काही गोष्टीमुळं हे झाले. विदर्भामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा विदर्भामध्ये स्वर्गीय पंजाबरावजी देशमुख साहेबांनी ती एक मोठी चळवळ केली, त्यामुळे त्या भागामध्ये जास्त आहे. मराठवाडा असेल, उर्वरित महाराष्ट्रामध्ये तशी चळवळ जास्त झाली नसल्यामुळं काही लोकांनी मराठा राहिलं ते तशाच पद्धतीचं राहिले. परंतु हा मुद्दा कोणत्याही परिस्थितीत वादाचा होऊ शकत नाही. हा मराठा कुणबी एकच आहे. कुणी जर त्याच्यामध्ये वाद घालायचा, त्याच्यात किंवा त्याला खतपाणी घालायचा वादाला प्रयत्न केला तर मराठा आणि कुणबी समाज त्याला बळी पडणार नाही. मूळ मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे आता केस सुरू आहे याला डायव्हर्ट करण्याचे वेगवेगळे प्रयत्न विरोधकाकडून सुरू आहेत. आज जर तुम्ही पाहिलं असेल की घटनापीठाकडे पाठवायचं की नाही पाठवायचं याची सुनावणीचं आज ऐकून घेतलं माननीय न्यायमूर्तीमहोदय, आणि नंतर अंतरिम स्थगितीच्या बद्दलचं सुद्धा ऐकून घेतलं. तर अंतरिम स्थगितीच्या वेळेस जेव्हा माननीय न्यायमूर्तीने सांगितलं तेव्हा विरोधकाकडून ते एकदम वकील हडबडून गेले. त्यांच्याकडे बोलण्यासारखे फार मुद्दे नाही, आणि जेव्हा बोलायला सुरुवात केली त्याच्यामध्ये सुद्धा ते फार काही आर्ग्युमेंट करू शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि जे जे काही मुद्दे त्यांनी मांडले गेले तेच मुद्दे मांडतायत की मराठा समाज फार प्रगत आहे, सुधारलेला आहे, जमीनदार आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, कारखानदार आहेत, वतनदार आहेत. हेच मुद्दे, उघडलेले मुद्दे तेच मांडतायत. वस्तुस्थिती जे गायकवाड कमिशननं जो काही अभ्यास केलेला आहे असा अभ्यास अशी जी आतापर्यंत कोणत्याही आयोगानं केलेला आहे, मग खत्री आयोग असू द्या, तुमचा मंडल आयोग असू द्या, बापट आयोग असू द्या, किंवा ह्या सगळ्या आयोगांनी अजिबात वरवरचे फक्त अभ्यास केलेला आहे. काही आयोगानं तर पूर्वग्रह दूषितपणाने अहवाल दिले, तसे रिपोर्ट दिले. त्याच्यामध्ये जे माणसं होते, जे काही स्वतःला विचारवंत म्हणणं नाही, हे पूर्वग्रह दूषितपणानं जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विरोधामध्ये अहवाल दिले गेले. मग याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे अतिशय वस्तुनिष्ठपणानं जो गायकवाड अहवालाचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर आधारित सरकारनं आणि माननीय उच्च न्यायालयानं तो रिझल्ट दिलेला आहे. आता काही लोकांची पोटदुखी ठीक आहे. आपल्यासोबत नागेश चौधरी आहेत जे नागपूरहून आपल्यासोबत आहेत, बहुजन संघर्ष समितीचे संयोजक आहेत. नागेश चौधरी, मला हा प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे की येऊन जाऊन मराठा आणि कुणबी एक आहे असं सांगितलं जातं. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी मोठी चळवळ राबवली म्हणून मग विदर्भामध्ये तिरळे कुणबी, घाटोळे कुणबी, खैरे कुणबी, झाडे कुणबी, धनोजे कुणबी असे सगळे कुणबी प्रकार आलेत. पण हे पण सगळे मराठे आणि आत्ताचे मराठे हे सगळे मूळचे कुणबी, असा एक स्पष्टीकरण सांगितलं जात आहे. तुम्हाला ते पटतंय का? हा जो प्रश्न आहे मराठे हे कुणबीच आहे, हा प्रश्न मला वाटते तसा नवीन नाही आहे. कारण मराठे हे
स्वतःला कुणब्यांपेक्षा मोठे समजतात, श्रेष्ठ समजतात, हा सुद्धा एक भाग आहे, ते नाकारता येत नाही. खरं म्हणजे हे मराठे पण जे आलेलं आहे ते नंतरचं आहे, कारण महात्मा फुल्यांनी देखील खासा मराठा म्हणवणारा जो माणूस त्यांच्याकडे गेला होता महात्मा फुल्यांकडे, त्यांनी जेव्हा त्याला विचारलं तुम्ही मी मराठा असं म्हटलं, पण महात्मा फुले म्हणे महाराष्ट्रात राहणारे सगळे मराठे आहेत. तसं म्हणाल तर म्हणे मला कुणबी म्हणा. म्हणजे अशा प्रकारची भूमिका, म्हणजे जातवाचक शब्द न म्हणता समूहवाचक मराठा हा शब्द म्हणा होतात की नाही बरोबर आहे, मराठा हा शब्द आहे, जातवाचक आहे, समूहवाचक आहे. परंतु अलीकडे देखील काही लोकांनी कुणबी देखील मराठे आहेत अशा प्रकारच्या संघटना काढलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं की सगळ्या मग चंद्रपूर जिल्ह्यापासून जे काही एक नवीन संघटना निघाली त्यांनी म्हटलं की सगळे कुणबी मराठे आहेत. अशा प्रकारचा घोळ या मराठा आणि कुणब्यामध्ये होतो आहे. कारण आता महात्मा फुल्यांनी शिवाजीला देखील कुणबी म्हटलेला आहे, मराठा नाही म्हटलेला आहे. तेव्हा हा जो मराठ्याचा आणि कुणब्यांचा जो वाद आहे, आता तो जो काही भेद निर्माण झालेला आहे की स्वतःला मराठी म्हणून कुणब्यांपेक्षा उच्च म्हणायचं, त्यांच्याशी ते सुद्धा भाग आहे ना तो. आम्ही क्षत्रिय आहोत अशा प्रकारचा जो भाग आहे, म्हणजे चातुर्वर्ण्यामध्ये आम्ही 2 नंबरवर आहोत, कुणबी मात्र 2 नंबरवर नाही आहे. अशा प्रकारची जी भूमिका आहे ती सुद्धा मला वाटतं चुकीची आहे. आणि समजा महात्मा फुल्यांनी सुद्धा म्हटलं होतं की सगळ्या जातींना त्याच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या, ही 1873ची महात्मा फुल्यांची मागणी आहे. आम्हाला त्याचा विरोध नाही आहे. परंतु तुम्ही जर एक वेळा म्हणायचं की मराठी श्रेष्ठ आहे, ते उच्च आहे कुणब्यांपेक्षा, आणि काहीतरी आम्ही घरंदाज आहोत, घराणे आमचे वेगळे आहेत, अशा प्रकारची भूमिका घ्यायची आणि पुन्हा मग आरक्षणासाठी फक्त कुणबी व्हायचं, हे सुद्धा ही जी डिकोटॉमी आहे की 2 प्रकारचे तुमच्यामध्ये संभ्रम आहेत की आपण मराठी आहोत का कुणबी आहोत. मग हे कुणबी आणि आम्ही समान आहोत ही भूमिका का नाही घेत? मराठी जात वेगळी कशाला सांगता मग तुम्ही? सगळे म्हणा आम्ही सगळे कुणबी आहोत, पण तरी मराठा म्हणण्यामध्ये जो अहंकार आहे तो अहंकार सुद्धा गेला पाहिजे. कारण ते तसे सगळे दिसत आहेत, शेती करणारे सगळे कुणबी आहे, मराठी आहेत, सगळे शेतकरी आहेत. बरोबर, म्हणून हा जो वाद आहे की आम्ही मराठे म्हणजे आम्ही वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत, हो, 96 कोळी आहोत असं म्हटलं जातं, ते विसरत नाही आहे. त्याच्यामुळे सुद्धा हा कुणबी आणि मराठा. ठीक आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मला हा विषय आणखी पुढे न्यायचा आहे की हा वाद एवढा सहज सोपा नाही आहे. कारण यामध्ये राजकीय आरक्षण ही एक मेख आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे म्हटल्यावरती आता कुणब्यांना राजकीय आरक्षण आहे ओबीसी मध्ये. मराठांना जे एससीबीसी आरक्षण राज्य सरकारनं दिलं आहे, जे मुंबई हायकोर्टानं ग्राह्य मानलेलं आहे, ते केवळ आणि केवळ राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण आणि राज्यातल्या सेवा भरतीमध्ये नोकरी असं ते आरक्षण आहे. आणि जर का हे प्रकरण मराठा कुणबी एकच आहे हे सुप्रीम कोर्टात जास्त चर्चेला गेलं किंवा त्यावरती खूप चिकित्सा झाली आणि कदाचित असं झालं की जर का खरंच मराठे हे मूळचे कुणबी आहेत, तर मग सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये मराठा समाजाला का टाकू नये असा प्रश्न जेव्हा उपस्थित होईल तेव्हा काय होईल, मला त्यावरही चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा जातोय. मृणाल ढोले पाटील ओबीसी समन्वयक आहेत. मृणाल ढोले पाटील, वेगवेगळे मुद्दे चर्चेला येत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. एक मुद्दा पुढे आलेला आहे तो म्हणजे 50% जी कॅप आहे इंदिरा साहनी खटल्यांनी घालून दिली आहे असं आजवर आपण मानत होतो. मधल्या युक्तिवादामध्ये तो सुद्धा मुद्दा पुढे आला की संसदेमध्ये सवर्णांना 10% आरक्षणाच्या निमित्तानं जी घटना दुरुस्ती झालेली आहे त्यामुळं इंदिरा साहनी खटल्यातून जी आरक्षणाची मर्यादा किंवा कॅप 50% आली आहे ती खारईज होते. हा मुद्दा पटतोय का? आशिषजी, सगळ्यात पहिलं मला हे सांगायचंय की युक्तिवाद हा झाला की काही राज्यांमध्ये 50%च्या वर आरक्षण आहे, पण जसं आपल्याला माहिती की 103वी जी घटना दुरुस्ती आली त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस आलं आणि ईडब्ल्यूएस आल्यानंतर आज जवळपास भारताच्या 28 राज्यांना 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50%ची मर्यादा ही ओलांडलेली आहे. बर, आता हा आपण मुद्दा तपासूया की 50%ची मर्यादा ही ओलांडता येते का नाही. इंदिरा साहनी खटल्याप्रमाणे ती ओलांडता येत नाही आणि इंदिरा साहनीच नाही त्याच्यानंतरचे काही खटले आणि जर तुम्ही त्याच्या आधी जर आपण गेला कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली डिबेट्समध्ये तर याच्यामध्ये याचं वर्णन आहे की 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही.
बरं, आता याच्यानंतर हे म्हणतात की 103rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी झाली आणि ईडब्ल्यूएस जे रिझर्वेशन दिलं त्याच्याप्रमाणे ती ओलांडता येते, असं जरी त्यांचं म्हणणं असलं तरीही राईट टू इक्वॅलिटी हे जे आहे हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. आपल्याला माहिती आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे बऱ्याच देशांमध्ये एक डॉक्ट्रिन प्रॅक्टिस केलं जातं की ज्याच्याप्रमाणे संविधानाचे काही भाग हे अमेंड करता येत नाही. कॉन्स्टिट्यूशनला अमेंड करण्याचे संसदेचे पॉवर्स अनलिमिटेड नाही आहेत, लिमिटेड आहेत. हे गोलकनाथ केसमध्ये सिद्ध झालंय. हे केशवानंद भारतींनी तर त्याचं एक प्रॉपर स्ट्रक्चर दिलं की काय काय भाग येईल. त्याच्यानंतर मिनेरवा मिल्स मध्ये त्यात काय ऍड झालं, वामनराव केसमध्ये परत सिद्ध झालंय. त्यामुळं बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते चेंज करता येत नाही असं आजपर्यंत सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. आणि हे एका मला वाटतं आपल्या एक ह्यांनी जे पार्टिसिपेंटनी सांगितलं की सगळ्या देशाचं, मला वाटतं रामराजेंनीच हा मुद्दा उपस्थित केला की या सगळ्या देशाचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे. त्याचं कारण त्याच्यासाठी आहे की 50%ची जी मर्यादा आहे ती ओलांडता येते का नाही. कारण ह्याच्यात परत इंद्रसानीच नाही, इंद्रसानी आज पण व्हॅलिड आहेत. वकिलांनी तसं आर्ग्युमेंट केलेलं आहे. कारण त्याच्यानंतर बेसिक स्ट्रक्चरचा प्रश्न उपस्थित होतो. याच्याबद्दल काय करणार, कारण बेसिक स्ट्रक्चर हे अमेंड करण्याचा अधिकार पार्लिमेंटला नाहीये. पार्लिमेंटचे अमेंडिंग पॉवर्स लिमिटेड आहेत. जस्ट बिकॉज तुमच्याकडे 5वी बहुमत आहे म्हणून तुम्ही घटना कशाही पद्धतीने अमेंड करू शकत नाहीत. बेसिक स्ट्रक्चरचा प्रश्न ठीक आहे. विनोद पाटील आहेत आपल्या सोबत, याचिकाकर्ते आहेत, ते सुद्धा सुनावणीमध्ये भाग घेत आहेत. सध्या जी सुप्रीम कोर्टात चाललेली आहे. विनोद पाटील, हाच मुद्दा आहे. मला आठवत आहे की इंदिरा साहनी खटल्यामधले एक न्यायमूर्ती PB सावंत यांची मुलाखत मी जेव्हा पहिल्यांदा घेतली तेव्हा ते असं म्हणाले होते की तेव्हा निर्णय देताना आम्ही हा विचार केला होता की बहुतेक समाज हा प्रगत आहे, निम्मा समाज हा मागास आहे, म्हणून मग ही 50% कॅप आम्ही ठेवली होती. पण काळाच्या ओघात दिसतं असं आहे की आता बहुतेक समाज हा मागास झालेला आहे, म्हणून ही कॅप वाढवली किंवा मर्यादा वाढवली तर हरकत नाही. त्यावरती त्यांचा इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख सुद्धा आला, तो बराच गाजला. आता सध्या जे आर्ग्युमेंट चाललेलं आहे की संसदेमध्ये सवर्णांच्या 10% आरक्षणाला घेऊन जी घटनादुरुस्ती झाली त्यामुळं इंदिरा साहनी खटल्यामधलं जे महत्वाचा निष्कर्ष आहे तो खारिज झालेला आहे, ती कॅपच खारिज झाली आहे. हे आर्ग्युमेंट तुम्ही सुद्धा करताय. निश्चित आता इंदिरा साहनी जजमेंटचा जरी आपण आदर करायचं ठरलं तर त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये आमूलाग्र बदल या देशामध्ये झालेला आहे. जसं आपण सांगितलं EWSच्या बाबत अमेंडमेंट झालेली आहे आणि इंदिरा साहनीच्या जजमेंटनंतर अनेक राज्यांनी 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. जर महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर महाराष्ट्रामध्ये आजची मर्यादा 52% आहे. EWSचं आरक्षण जर मिळालं तर आज राज्यामध्ये 62% मर्यादा होईल. देशामध्ये 29 राज्यामध्ये 50%च्या पुढची मर्यादा आहे. इंदिरा साहनींचं जजमेंट देत असताना जसं आपण सांगितलं इंडियन एक्सप्रेसच्या लेख बाबत, त्यावेळेसची परिस्थिती टोटल वेगळी होती. आज जे काय आकडेवारी पुढे येते, मग GDPचा रेशो आपण बघितला, वाढती लोकसंख्या बघितली, मराठा समाज हा एलिजिबल असण्यासाठी सगळ्यात मोठा बेस आहे. तो कोणीच लक्षात घेत नाही की समाज हा ऑलरेडी म्हणजे बॅकवर्ड कॅटेगरी महाराष्ट्रामध्ये 85%पेक्षा जास्त आहे. ती आमची चूक नाहीये. तसं तामिळनाडूमध्ये आरक्षण देताना त्यांच्या लक्षात आलं की 85%पेक्षा जास्त समाज मागासलेला आहे, तर त्या ठिकाणी सीट्स वाढवल्या. तर त्यामुळे एक इंदिरा साहनींचं जजमेंट जे काही वर्षापूर्वी लागलं होतं त्यामध्ये अनेक प्रकारचा बदल देशामध्ये संसदामध्ये झाला, राज्यामध्ये झाला, असेंब्लीत झाला, वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आले. मला एक या ठिकाणी सांगायचं आहे, असं जर इंदिरा साहनीचं जजमेंटचाच आधार असता तर EWS आरक्षणाला केव्हा स्थगिती मिळाली असती. इंदिरा साहनीचा जजमेंटचा जर आधार असता तर तामिळनाडूच्या आरक्षणाला केव्हाची स्थगिती मिळाली असती. न्यायालय कशासाठी असतं. आणि मी सांगतो मराठा आरक्षण हे हा केस लॉ होणार आहे, केस लॉ. म्हणजे याच्यावर नवीन कायदा त्या ठिकाणी होणार आहे. कारण की मराठा आरक्षणाबाबत जस्टिस गायकवाड समितीने जो काही अहवाल दिलेला आहे तो परिस्थिती बघून दिलेला आहे. मग आता याच्यावर चर्चा करण्यात आली, मग मागच्या आयोगाचं काय चुकलं होतं. आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक आयोगाने 10-10, 20-20 वर्षांनी हा नवीन डेटा व्हेरीफाय करायचा, सध्याची परिस्थिती बघायची आणि ती परिस्थिती बघितल्यानंतर हा रिपोर्ट त्या ठिकाणी तयार झालेला आहे. मग तुम्हाला रिपोर्ट तर मान्य करावा लागेल, तुम्हाला सध्याची परिस्थिती मान्य करावं लागेल. त्यामुळे इंदिरा साहनीच्या जजमेंट नंतर अनेक प्रकारचे जजमेंट या भारतामध्ये आलेले आहेत आणि त्या जजमेंटमध्ये फार अतिशय महत्वपूर्ण लाईन त्याच्यामध्ये आहे की इट शॅल बी, इट शुड बी नाही, हे असं असावं.
हे असंच असावं असं देखील त्या ठिकाणी म्हणलेलं नाही. परंतु दुर्दैवाने आज न्यायालयामध्ये आम्ही बघितलं विरोधकांना त्या ठिकाणी बाजू मांडता आली नाही. अतिशय वेगळे वेगळे दाखले त्या ठिकाणी देण्यात आले. काहींनी तर असं सांगितलं की महाराष्ट्रामधले सगळेच मराठा आहे, सगळ्यांनाच आरक्षण आहे, मग वेगळी कॅटेगरीची काय गरज आहे. काहींनी सांगितले यापूर्वी 4 वेळेस कायदा झाला, मग नवीन कायद्याची काय गरज आहे. म्हणजे असे वेगळे वेगळे प्रकारचे दाखले त्या ठिकाणी देण्यात आले. आमची सातत्याने प्रमुख मागणी अशीच होती की इंदिरा साहनीचा खटला जो काही निर्णय झाला, परंतु मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना आम्ही एक पाऊल पुढे जाऊन आम्हीच म्हटलं घटनापीठाकडे घ्या, कारण आम्हालाही कल्पना आहे, आम्हालाही कॉन्क्रीट आरक्षण बघायचं आहे. जाधव साहेब, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, मागच्या 2 वर्षामध्ये आरक्षणामधला टक्का मराठा समाजाचा अतिशय घसरलेला आहे. फक्त 6.25% विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणामध्ये भाग घेतलेला आहे. आमच्या मनामध्ये भीती आहे हे आरक्षण टिकतं का नाही. आमच्या मनामध्ये भीती आहे की जर आपण या आरक्षणातून सिलेक्ट झालो आणि आरक्षण टिकलं नाही तर मग बाकीची फीस कुठून भरायची. यामुळे आम्हालाही कॉन्क्रीट आरक्षण पाहिजे. त्याकरिता घटनापीठाची आम्ही मागणी केली. खरं तर ही मागणी विरोधकांच्याकडून व्हायला पाहिजे होती. ती मागणी याच्यासाठी व्हायला पाहिजे होती की इंदिरा साहनींचं जे काही जजमेंट आहे ते जास्त न्यायमूर्तींचं आहे, 3 न्यायमूर्तींचं नाही. त्याच्यामुळं त्याच्या विरोधात काही होत असेल तरी मागणी त्यांनी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी केले नाही. त्यांना घाई आहे की कशा पद्धतीने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळेल. आजची जर चर्चा आता रामराजे शिंदे साहेबांनी सांगितली, आजच्या चर्चेमध्ये कुठलाही मुद्दा विरोधकांकडे शिल्लक नव्हता. कायद्याच्या चौकटीमध्ये एकही ओळ ते बोलू शकले नाही की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे का नाही पाठवायचं. ठीक आहे, ठीक आहे. मग पुढची सुनावणी कधी आहे, काही कळवलं का तुम्हाला? थोडी 50%ची मर्यादा होती. आता सुनावणी होणार नाही, निकालावर आता ठेवली. फक्त निर्णयाचं वाचन त्या ठिकाणी होईल. रिझर्व्ह फॉर ऑर्डर रिझर्व्ह फॉर ऑर्डर झालेला आहे आणि कोणत्याही दिवशी न्यायालयाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी मॅटर लिस्ट होईल आणि न्यायालय त्या ठिकाणी ऑपरेटिव्ह ऑर्डर वाचून दाखवतील आणि नंतर डिटेल ऑर्डर येईल. म्हणजे आम्हाला न्यायालयाकडनं ब्रेकिंग न्यूज पण मिळेल. 100% प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे सुनावणी होणार नाही. ठीक आहे. राजेंद्र कोंडरे आहेत आपल्यासोबत. राजेंद्र कोंडरे, मला हा एक प्रश्न विचारायचा आहे. हे बघा, यामध्ये ना काही गल्लत होते. जेव्हा आरक्षणामध्ये आपण चर्चा करतो तेव्हा एक तर एसीबीसी जे आरक्षण आहे ते राज्य सरकारने राज्यापुरती दिलेलं आहे, राज्यातल्या एका समाज घटकाला दिलेला आहे, वेगळा प्रवर्ग एसीबीसी करून दिलेला आहे. आणि आता सुप्रीम कोर्टात जेव्हा हे प्रकरण जात आहे तेव्हा सविस्तर अशी चर्चा होते. मग त्यात राजकीय आरक्षणाची चर्चा होते, त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना जे 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे संसदेकडून त्याचीही चर्चा होते. जर का हे संबंध एकत्रित करून जेव्हा मॅटर घटनापीठाकडे गेलं, असं जर का झालं तर मग पुढं पेच निर्माण होईल की हा गुंता सुटेल. गुंता निश्चित मध्ये सुटेल. त्याचं कारण असं आहे की ओबीसी प्रवर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे आरक्षण आहे ते आरक्षण लागू एसीबीसी मध्ये केलेलं नाही. याची 2 कारणं आहेत. मृणाल ढोले पाटील जे बोलतात ना ते सोयीस्कर शहाणे आणि सोयीस्कर अडाणी अशी भूमिका नेहमी घेतात. ह्या सर्व लोकांच्या संघटनांनी पत्र दिलं की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध आहे. काहींनी पत्र दिलं की आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. आणि आता सुप्रीम कोर्टात जाऊन काय सांगतायत की यांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये ऍडमिशन कशासाठी दिलं का, आता फायदे दिसायला लागलेत. त्यामुळं बदलती भूमिका घेणं हे चुकीचं. नंबर 1 त्यांच्यावर हा माझा आरोप आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की पेच वगैरे काही निर्माण होणार नाही, कारण हा कॅटेगरीच वेगळी केलेली आहे आणि ती 15/4/16 खाली सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा तो घटक केलेला आहे एसीबीसी. त्यामुळं तेच आरक्षण सेम टू यांचं आहे, फक्त त्याला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय आरक्षणाचा कव्हर नाही, बाकी सगळ्या फॅसिलिटीज सेम दोघांना आहेत. आणि फक्त आता सुप्रीम कोर्टापुढे प्रश्न येईल की जर वेगळं आरक्षण हे मान्य करायचं असेल तर निश्चित चांगलं आहे. आणि जर तो प्रश्न तयार झाला विरोधकांकडनं की मग 50%च्या आतमध्येच का त्यांना दिलं नाही, तर राज्यातल्या ओबीसी प्रवर्गानेच मागणी केली होती की आरक्षण देताना आमच्यामध्ये देऊ नका, कारण आमची संख्या 32%, परत हे 32%, मग 19% एवढं समाज बसवायचा कसा. त्यामुळे दोन्ही घटकांना तो न्याय मिळाला नसता. त्या दृष्टिकोनातनं या राज्य सरकारने विधिमंडळातल्या सगळ्या पक्षांशी मागच्या सरकारने चर्चा करून घेतलेला निर्णय आणि त्याला राजकीय सहमती होती. ओबीसी मध्ये मराठा समाज घालायला एकही सिंगल पॉलिटिकल पार्टी आणि एकही सिंगल आमदार त्यावेळेस तयार नव्हता. आमची टर्म ऑफ रेफरन्स गायकवाड कमिशनचा असेल, राणे कमिटीचा असेल, हा ओबीसी मध्ये घालण्याचाच होता. फक्त त्याच कॅटेगरीकडे त्याच कलमाखाली दिलेले आरक्षण आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या आयोगाने दिलेली शिफारस टिकवणं हे नंबर 1. नंबर 2 हे दिलेलं आरक्षण टिकवणं आणि या आरक्षणाच्या अंतर्गत मिळालेलं जे प्रोटेक्शन आहे
ते अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हा आमचा एम्स आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही पुढे जात आहोत. माझी विरोधकांना विनंती आहे की तुम्ही लोकांमध्ये दिशाभूल करून समाजामध्ये विद्वेष तयार करण्याच्या भूमिकेतनं वेगवेगळे स्टेटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू नका. तुमचे स्टार्ट टू एंड पॉईंटचे सगळे स्टेटमेंट्स ऑन रेकॉर्ड कोर्टामध्ये पण आहेत, आयोगामध्ये पण आहेत आणि डिबेटमध्ये पण आहेत. त्यामुळे ते आता सगळे परत खोलून तुम्हाला अडचण होईल असं मला नक्की वाटतं. ठीक आहे विनायक मेटे, हा एक प्रश्न आहे की एससीबीसी आरक्षण जे मराठा समाजाला महाराष्ट्रात दिलेला आहे तो निर्णय राजकीय आहे. यस, तो निर्णय राजकीयच आहे आणि तुम्ही तर त्यासाठी इतके वर्ष लढताय, त्यामुळे तो राजकीयच निर्णय आहे. मला प्रश्न हाच विचारायचा आहे की आता जे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं आहे एससीबीसीचं ते राजकीय आरक्षण नाही आहे. पण जर का मराठा समाजातला एखाद दुसरा घटक तर असा असेल ना की आम्हाला जर का मागासलेलं ठरवलं गेलं असेल, एससीबीसी आरक्षण दिलं गेलं असेल जे स्पष्ट सांगतंय की सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासलेले आम्ही आहोत असं सांगितलं जात आहे, ज्यावरती हायकोर्टात शिक्कामोर्तब झालाय, मग आम्हाला राजकीय आरक्षण का नको असा प्रश्न तुम्हाला तुमचे कार्यकर्ते विचारत नाहीत? एक आहे की मराठा समाजाला आरक्षण जेव्हापासून आमची मागणी पुढे आलेली आहे तेव्हापासूनच आम्ही कोणीही कोणत्याही संघटनेनं कोणत्याही नेत्यांनी कोणत्याही वक्त्यांनी कधीही अशी मागणी केली नाही की आम्हाला राजकीय आरक्षण हवंय. उलट आम्हाला राजकीय आरक्षण नकोय हीच आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं आमची काहीही मागणी नाही. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे आशिषजी की मुळामध्ये मराठा आरक्षण जे आपल्याला मिळाले त्याच्याबद्दल एक दोन आक्षेप जास्तीत जास्त विरोधक हे सातत्यानं घेतले जातात. एक, तुम्ही मराठा समाज हा आरक्षणामध्ये बसतो की नाही बसतो हा एक वेगळा. दुसरं 50% सिलिंग जे इंदिरा साहनींचं जे सातत्यानं वर्णन केलं जातं ते केसचं तो एक आपल्याला लावला जातो. पण यामध्ये आपण एक सगळ्यात पहिल्यापासून जर आपण लक्षात घेतलं, इंदिरा साहनी असेल किंवा अन्य कोणत्या केसेस असतील, इंदिरा साहनीच्या नंतर सुद्धा अनेक केसेस हे आणि त्याच्यावर जजमेंट आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं इंदिरा साहनी हे जजमेंट आहे, हे कायदा नाही. मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मान्यवरांनी वकील महोदयांनी सांगितलं ही काही लक्ष्मण रेषा नाही, हे जजमेंट आहे. आणि ते जजमेंट देत असताना सुद्धा स्पष्टपणे त्या जजमेंटमध्येच उल्लेख आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला वेगळा निर्णय घेता येतो. तो मागच्या परवाच्याच सुनावणीमध्ये अनेक पॅरेग्राफ इंदिरा साहनीच्या जजमेंट मधले वाचून दाखवलेले आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की त्यानंतर अनेक राज्यांनी हे 50% सिलिंग हे ओलांडण्याचं काम केलंय, त्याच्यापेक्षा जास्त गेल्याचं काम केलंय. आणि आता तर केंद्रानं सुद्धा त्याच्या संदर्भात 103चा कायदा केला आणि त्या कायद्याच्या नुसार 10% ईडब्ल्यूसी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण दिलं. आता हे आरक्षण 50% हे 10% आणि अनेक राज्याचं आणखीन त्याच्यापेक्षा वेगळं गेलेलं म्हणजे 70-75% गेलं. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी आपण पाहिलं 65%. एक लक्षात घ्या, मराठा आरक्षण बाजूला ठेवा किंवा तुमचं नाही 65च्या पेक्षा जास्त आहे. हो 2% आणखी जास्त आहे. बाजूला ठेवा नोकरीतला 2% आणखी जास्त बाजूला ठेवा. नाही मी एक आपल्याला आठवण करून देतो आशिषजी, आपण थोडंसं ऐका की जेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याचबरोबर मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं. त्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली माननीय उच्च न्यायालयाने, पण मुस्लिम समाजामध्ये नोकरीला स्थगिती दिली पण शिक्षणाला दिली नाही. म्हणजे मुस्लिम समुदायाला शिक्षणात 5% आरक्षण न्यायालयानं सुद्धा मुंबई हायकोर्टानं ग्राह्य धरलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी तुमचंही सरकार करत नाहीये आणि हेही सरकार करत नाहीये, कोणाचीच इच्छा नाहीये. नाही तो मुद्दा वेगळा आहे. अच्छा तो मुद्दाच वेगळा आहे. मराठ्यांना मुस्लिमांशी काही घेणं देणं नाही. त्याच्याकडे जाऊ नका. मूळ मुद्दा लक्षात ठेवा
की 50%चं सिलिंग जे आहे हे माननीय उच्च न्यायालयानं सुद्धा क्रॉस केलेलं आहे त्यांच्या जजमेंटमध्ये. आता त्यानंतर हे 10% ईडब्ल्यूसी आणि आपलं 12 आणि 13%, म्हणजे ही सगळं जर पाहिलं तर 75% पर्यंत आपण जातोय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे कायद्यामध्ये ईडब्ल्यूएसचं किंवा 10% आरक्षण आहे संविधानामध्ये ते SC, मराठा ST समाजाला लागू नाही असा GR राज्य सरकारने काढलाय. हो, महाराष्ट्रामध्ये SCBC असल्यामुळे तो या राज्य सरकारचा नाही, मी हे अन्याय. तुम्हाला यासाठी या सांगतोय राज्य सरकारचा अन्याय. की महाविकास म्हणून आघाडी या सरकारने अशा- GR काढलाय. तुम्हाला माहिती आहे की नाही म्हटलं? हो, मला माहिती आहे. या माहितीच्या बद्दल मी पत्र दिलं, निवेदन उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला आणि अशोक चव्हाण साहेबाला पण दिलं. त्याबद्दलच आम्ही सातत्यानं त्यांच्यावर बोलत होतो की हे आघाडी सरकार मराठा समाजाच्या एकाही प्रश्नाकडे सहानुभूतीनं बघत नाही, न्यायाच्या ठीक आहे, दृष्टीनं ठीक आहे, बघत ठीक आहे, नाही. ठीक आहे. नुसतं मी नागेश चौधरी पदं यांच्याकडे देणारी जातोय. खुर्च्या बहुजन उभं संघर्ष करणं. समितीचे एवढंच संयोजक आहेत काम नागेश चौधरी. मूळ मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी चालली आहे आणि घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करा अशी जी मागणी आहे, जर का घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग झालं आणि यामध्ये SCBC आरक्षण जे मराठा समाजाला महाराष्ट्रात दिलेलं आहे ते एखाद्या वेळेस ग्राह्य धरलं गेलं तर त्याचा परिणाम हा तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये कापूस समाज, त्यानंतर गुजरातमध्ये लेवा पाटीदार समाज, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये गुज्जर समाज, हरियाणामध्ये जाट समाज यांच्या सध्याच्या आरक्षणाच्या खटल्यांवर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे जो जमीनदार क्लास आहे, जो जमीनदार सरंजाम वर्ग आहे, त्यांना यातून फायदा होऊ शकतो असं अनेकांना वाटतंय. नागेश चौधरी. बरोबर आहे. हे जे SCBCचं प्रकरण आहे हे पूर्ण देशामध्ये जाऊ शकते आणि आता त्यांची जी मागणी आहे की आम्ही मागास आहोत, आम्हाला नोकऱ्यांमध्ये कमी स्थान आहे, अशा प्रकारची भूमिका जसं मराठ्यांची आहे तशी पाटील, लेवा पाटील या सगळ्या लोकांची आहे काही अनेक राज्यामध्ये. तर याचा खरं सोल्युशन निघायला पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये मला असं वाटतं की 50%चं बंधन हे काही अगदी ब्रह्मरेषा वगैरे नाही आहे. त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे की 50%च्या वर जाता आलं पाहिजे किंवा 50% हे कोणी सांगितलं याचं पार्लमेंट तुम्ही बदल करू. जसं आता EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा जातीशी संबंधित नसलेला मुद्दा आहे आणि तो मुद्दा सुप्रीम कोर्टाने नाही, तो या पार्लमेंटने पास करून टाकला. अगदी 8-10 दिवसामध्ये तो घटनेच्या बसत नाही, तो घटनेमध्ये तो मुद्दा त्यांनी पारित करून टाकलेला आहे. याचा अर्थ या देशामध्ये मंडल आयोग लागू करायला 1980 मध्ये जो मंडल आयोग लागू झाला, घोषणा झाली, तो 1990 मध्ये म्हणजे 10 वर्ष लागले त्याला. आणि EWS साठी मात्र 4-5 दिवसामध्येच तुम्ही पारित करून टाकता. याचा अर्थ या देशामध्ये हे जे नॉन बॅकवर्ड क्लासेस जे आहेत, ज्या नॉन बॅकवर्ड जाती ज्या आहेत त्यांना पटकन न्याय मिळतो आणि ज्या बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांना न्याय मिळत नाही. अशा प्रकारची भूमिका ठीक आहे, ठीक आहे. याचा दुसरा अर्थ मी सुद्धा सांगतो. राजेंद्र कोंडरे, मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय. जेव्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना म्हणजे सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय संसदेनं पारित केला, मोदी सरकारने केला, त्यामुळं आर्थिक आरक्षण एक प्रकारे लागू झालं आणि सामाजिक आरक्षण जे इतक्या वर्षांपासून सुरू आहे त्याला छेद गेला असंही काहींना वाटतंय, खास करून टीकाकारांना. तुम्हाला काय वाटतंय? त्याला छेद दिला म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत की काही जाती सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ आणि वरच्या श्रेणीत जरी मोडल्या तरी त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण होतं. आतापर्यंत आरक्षण घटनेच्या चौकटीत बसवण्यासाठी सामाजिक मागासलेपणाला मोठेपणाचं महत्त्व दिलं होतं, परंतु प्रचलित व्यवस्थेमध्ये आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्न पुढे आल्यामुळं संसदेने घेतलेला आर्थिक निकषावरचा निर्णय अतिशय योग्य आहे. कारण दोन्ही समाज घटकातल्या दुर्बलांना आरक्षण मिळून एका पातळीवर आणणं हे खऱ्या अर्थाने घटनेला अभिप्रेत आहे आणि ते संसदेने काम केलंय, त्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. आणि अजून एक ॲडिशन पॉईंट आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा SCBC मध्ये असल्यामुळं राज्याच्या ओपन लिस्टमध्ये तो मेरिटवर जाऊ शकतो, पण त्या EWS मध्ये जाऊ शकत नाही. केंद्राच्या यादीमध्ये मराठा समाज OBC मध्ये नसल्यामुळं त्याला केंद्राच्या यादीमध्ये EWSचा बेनिफिट मिळतो आणि तशा प्रकारचा शासन निर्णय आम्हीच सर्व लोकांनी मागणं करून त्याच्यामध्ये ती क्लिअरिटी केलेली आहे, पण त्याच्यामधून काही संभ्रमावस्था तयार झालेली आहे, ती सुद्धा चुकीची आहे. फक्त हे या ठिकाणी प्रेक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी एक्स्ट्रा नमूद केलं.
ठीक आहे. शेवटी विनोद पाटील, तुम्ही काय म्हणाल? युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. राज्य सरकारनं किंवा राज्य सरकारच्या वकिलांनी त्यांची बाजू भक्कमपणे मांडली असं वाटतंय तुम्हाला? नाही, निश्चित आज काय झालं की विरोधकांकडे कुठलाच मुद्दा शिल्लक नसल्यामुळे आमच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने व ज्यांची इच्छा होती की मराठा आरक्षण 5 न्यायमूर्तींकडे जावं, या सर्वांच्या वतीने अतिशय योग्य पद्धतीने युक्तिवाद झाला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या, आयोगाचा रिपोर्ट होता, वेगळे सायटेशन्स होते, सध्याची परिस्थिती, 1931चा सेन्सेक्स, GDP, हे जे काही सर्व गोष्टींचं मिश्रण त्या ठिकाणी मांडण्यात आलं. एकंदरीत मी काही ज्योतिष नाही, पण आजची जी बॉडी लँग्वेज जी काही होती आणि मांडणी, हा निर्णय कायद्याच्या चौकटीत होणार आहे. तर एकंदरीत विश्वास असा आम्हाला झालेला आहे की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे जाईल. ठीक आहे. विरोधकांच्या कुणाल वतीने ढोले पाटील, सांगण्यात आलं होतं तुमचं की गट फिलिंग काय सांगताय? प्रकरण तुम्ही सुद्धा ह्या सर्व सुनावण्या बघतात. आशिषजी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विनोद पाटील वगैरे जे म्हणतायत की यांनी खूप चांगलं आर्ग्युमेंट केलं सरकारने वगैरे. मला सांगायचं की कपिल सिब्बल आणि ऍडव्होकेट नावरे यांना खरं तर सुप्रीम कोर्टने झापलं की तुम्ही मुद्द्याचं बोला, बाजूच्या वेगळ्या फांदी लटकू नका. आता आपल्या समोर जे मुद्दे आहेत आणि विरोधकांकडे बोलण्याचे काही मुद्दे नव्हते असा विषयच नव्हता. कारण एक तर हे प्रकरण फायनल हिअरिंगसाठी ठेवलं होतं, यांनी कॉन्स्टिट्युशनल बेंचचा मुद्दा काढला काही लोकांनी, आणि त्याच्यानंतर 4 हिअरिंग झाले, त्या कॉन्स्टिट्युशनल बेंचवर जायचं का नाही, त्यामुळे एक दिवस एकेकाला दिला जातो. आणि आज कोणाला काही फायनलचे सांगायचं होतं, सगळ्यांचं झालेलं आहे बोलणं. आता मला असं वाटतं त्यांनी एक कुठलाही असं फॅक्ट दिलेलं नाही, कारण मोठे केसेस जे आरक्षणाचे आहेत ते एक सिंगल बेंच किंवा डबल बेंचनी सॉर्ट आउट केलेले आहेत. आणि हे पण 3 जजेसचे बेंच आहे, हे पण काही कमी नाही. सुप्रीम कोर्टचं 3 जजेसचे अलीकडे आता पंजाब सरकारचं एक मॅटर हे घटनापीठाकडे अशाच पद्धतीने रेफर झालंय. नाही, ठीक आहे ना, होऊन द्या ना, आमचं काहीच म्हणणं नाही, होऊन द्या. आणि मेरिटवर केसची सुनावणी व्हा, कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे होऊन दे, 5 कडे होऊन दे, 11 कडे होऊन दे. आता विनायक मेटे म्हणतात 11 कडे, विनोद पाटील म्हणतात 5 कडे. तर सुप्रीम कोर्ट जे ठरवल आम्हाला मान्य असेल आणि मेरिटवर या केसची सुनावणी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे. मेरिटवरती या खटल्याची सुनावणी होईल आणि अंतिम निकाल येईल असं सर्वांना वाटतंय. त्याचा आदर हे सर्व पक्षकार ठेवतील. शेवटी महाराष्ट्रातला जो आरक्षणाचा गुंता आहे तो कशा पद्धतीनं सुटतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण केवळ प्रश्न हा मराठा आरक्षणाचा नाहीये, तर त्यामुळं इतर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, तो जो गुंता झालेला दिसतोय तो कसा सुटतोय याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो.